सगळं जेवण तयार झालं? हो सगळं तयार आहे. वा, तिला आवडेल ना? काळजी करू नकोस, खाईल तर बोटच आठत राहील. काय कावेरी ताई, तू बनवलंय जेवण म्हणजे प्रश्नच नाही. हा, पण फक्त तिला हे सगळं आवडायला पाहिजे. आता बघूयात दामू अण्णांनी सांगितलेली ट्रिक काम करते की नाही. दिल तुटणारा माणूस आहे, त्या त्यातलं जास्त करणार आहे त्याला. अरे वेलकम दिव्या, वेलकम. ये 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 ये. चला आता आपण सगळेजण बसून जेवण करूया. मी आता जेवण बनवणार नाहीये. हा अगं हे काळजी करू नकोस, सगळा स्वयंपाक तयार आहे, तुला फक्त जेवायचंय. जेवण केलंय. येस मॅडम, आणि सगळं तुझ्या आवडीचं केलंय कावेरी ताईने. चला चला, तू तू थांब. हा. मी आलेच. बस. वहिनी गरम होत असेल ना, थांबा मी फॅन नाही नाही, असू दे, इतकं पण गरम होत अगं नाही. जरा इकडे आहे की. हा. दिव्या, ही स्पेशल कावेरी ताईच्या हातची चटणी आहे बरं का. कर कर, टेस्ट कर. अरे टेस्ट काय करायचंय त्यात? इतक्या दिवसानंतर आयतं जेवण मिळतंय, मी तर जेवून घेणार आहे पटकन. जेव जेव. हा, सावकाश बरं का, पोट बिघडेल. अगं हो, पण जरा हळू, मसाला आहे त्यात. आता मी डायरेक्ट जाऊन झोपणार आहे. वा, पण तुला आता घरात आल्यासारखं वाटलं ना? घरात मला स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. घे. फक्त तुझे आजोबा जरा खडूस आहेत. ठीक आहे काय? ओ मॅडम, काय करताय? भांडी मी घासणार, तू फक्त उठ आणि हात धु. ओके, जा जा जा. थँक्यू ताई, छान जेवण झालं होतं. वाचलो. चला, ते एक चांगलं झालं की दिव्याला जेवण आवडलं. नाही तसं बघायला गेलं तर ही दामू अण्णांची जी ट्रिक होती ना, ती मस्त काम करून गेली बरं का. आपण एक गोष्ट कळत नाही, हा माणूस जर एवढे चांगले सल्ले देऊ शकतो, असं ब्रेकअप झालं कसं? ब्रेकअप झाल्यानंतरच शहाणपण आहे. तुला फार कळतं ना. जेव जेव, चल. फिर कुठे? अरे ते फार्म हाऊस का काहीतरी काम होतं ना. हो, होतं. म्हणजे सुहास भाऊजी आणि आपले काका जाणार होते बरोबर. हो, पण सगळे म्हणाले आम्हाला पण यायचे, मग सगळे गेले सोबत. मजा आहे राव. तू नाही गेली? तू एकटा पडला असता ना. नाही काही, मला मजा आली असती. मी मस्त निवांत टाइमपास केला असता. कोणाची रिस्ट्रिक्शन नाहीत, काही नाही. मस्त मी टाइम मिळाला असता मला. पण ठीक आहे, थांबलेस आता तू. तेच, मला तुझ्या बरोबर वेळ घालवायचा होता ना, म्हणून थांबले. ओके, बघ, डोंट गेट मी रॉंग, पण अशा काही चुकीच्या आयडियाज नको घेऊ. आपण एकत्र आहे, तू आणि मी, फक्त प्रायव्हसी मिळाली म्हणजे काहीतरी तुला ए फायदा. चंपक, काय काही बोलतो, असं काही नाहीये. चंपक कोणाला म्हणते का? बघ 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 करतो ए, नुसतं. नीट भाषा वापर, हे असं नाही बोलायचं. असं काय वागतोस तू माझ्याशी रे? काय प्रॉब्लेम आहे तुझा? असं तू बिघडलेला हॉर्न सारखा काय आहेस? ए, गप मी थकलोय. हे असं थकून चालणार नाही. हा, एक्सक्यूज मी. म्हणजे ती फ्रेम आणली ना, ती लावायला मदत कर मला. फ्रेम? अरे आहे ती फ्रेम, मदत कर. तू काहीतरी रॅन्डम मला सांगू नको. मी आता काही नाही, तूच लाव. अरे असं काय करतो? मला खरंच मदत हवी आहे तुझी. शिवा, मी थकलोय, तू लाव. कळलं का? मला उगाच सांगू नकोस. आणि एक तर तू शिवा आहेस ना, एवढी मोठी शिवा, जिला सगळ्या गोष्टी येतात. हा, म्हणजे एक 4-5 गुंडांची तर तू अशी लढतेस, मग फ्रेम लावायला काय तुला? जा तू लाव. ए छकुल्या, आशुतोष नाव आहे माझं. नाही बोलणार. तू आधी मला सांग, तू असं का वागतो माझ्याशी? मी असाच आहे, मी असंच वागतोय. मी काही बदल नाही केलाय माझ्या वागण्यात. तू काहीही बोलू नको. त्या दिवशी मंगळागौरला किती चांगला वागला माझ्याशी, माझी बाजू घेऊन बोललास. तू कंपॅरिझन करू नको. मला वागायचं तसं मी वागणार. ओके, तुला वागायचं तसं तू वाग. आता मला आज जायचंय, तुला त्या फ्रेम लावायच्या तर लाव, नाही तर सोडून दे. अरे हे बरं आहे, तू सगळ्या गोष्टी सोडून देणार आणि मी सगळ्या गोष्टी धरून ठेवायच्या. ठेव मग. अरे मी काहीच बोलत नाहीये. मला आत्ता प्लीज आज जाऊ दे, मला आवरायचंय. Da da da
काय झालं? कुठे हरवलास? कुठे कुठे ते लाईट गेलेत ना म्हणून. हे हे काय? हे जेवण. हा पण लाईट गेलेत ना. मग काय झालं? लाईट गेलाय तर जेवणार नाही का? नाही आय मीन की हे जरा हे कॅन्डल लाईट डिनर सारखं दिसत नाही का? ओ अच्छा, तुला कॅन्डल लाईट डिनर वाटतोय का? हा नाही नाही, आपल्याला असं काही करायचं नाही. मी विझवून टाकते सगळ्या मेणबत्त्या, कशाला काही गरज नाहीये ना. हे नको, थांब, राहू दे. नाही म्हणजे एवढी मेणबत्ती लावली आहे तर विजवायची कशाला ना. राहू दे, जरा प्रकाश पडतोय तर अंधाराची भीती वाटते तसे. हा हा, काय? अंधाराची भीती वाटते मला तसंही, म्हणून राहू दे. हो काय वाटू शकते एखाद्याला अंधाराची भीती? काय त्यात हे? अरे आशू, कसली ही जादू घडते. तुझी साथ का हवी हवीशी